आरवली टेकड्या आणि पर्वतरांगांची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेली व्याख्या स्वीकारण्याचा आपला पूर्वीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगित केला आणि नवीन समिती स्थापन करण्याचे आदेश दिले। तज्ञ समितीचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाबाबत गैरसमज करून घेतला जात आहे, त्यामुळे काही स्पष्टीकरण आवश्यक आहे, असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणी सुनावणी करताना सांगितलं। आरवली टेकड्या आणि पर्वतरांगांची व्याख्या काही विरोधाभास निर्माण करते आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत या अहवालामुळे आरवली पर्वतरांगांव्यतिरिक्तच्या पर्वतरांगांची व्याप्ती वाढली आहे का हे निश्चित करणं आवश्यक आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सुनावणी घेतली। दरम्यान 24 डिसेंबरला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने आरवली पर्वतरांगांमध्ये कुठलंही नवं खाणकाम करायची परवानगी दिली जाऊ नये असे निर्देश दिले होते। केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्थगिती देण्याचा आणि नवीन समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे। आरवली पर्वतरांगांच्या संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून मागितलेली सर्व मदत देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं। सध्या नवीन खाण भाडेपट्टी देण्यासाठी तसंच विद्यमान खाण भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणासाठी खाणकामावर पूर्ण बंदी आहे, असं यादव यांनी सांगितलं। 2017च्या उन्नाव लैंगिक अत्याचार